कराचीमध्ये पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमादरम्यान हवेत गोळीबाराची भीषण घटना, 3 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक लोक जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून 12व्यांदा भाषण करताना स्वातंत्र्य दिन भाषणात 1 लाख शब्दांचा ऐतिहासिक टप्पा गाठणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 15 ऑगस्टला अलास्कामध्ये भेटणार। युद्धविराम न झाल्यास रशियाला गंभीर परिणामांची चेतावणी। अभिनेत्री शिल्पा शेट्टी व पती राज कुंद्रावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंद। भारतीय स्टेट बँकेचा मोठा निर्णय, उच्च रकमेच्या ऑनलाईन IMPS व्यवहारांवर किरकोळ शुल्क आकारले जाणार, कमी रकमेवर शुल्क लागू नाही। सोशल मीडियावरील तीव्र टीकेनंतर ICICI बँकेची नवीन बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक MAB रक्कम मोठ्या प्रमाणात कमी। बापी जवळ भीषण अपघात, खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भक्तांच्या वाहनाला ट्रेलरची धडक, 11 जणांचा मृत्यू तर अनेकांची प्रकृती चिंताजनक। ICICI नंतर HDFC बँकेचे स्पष्टीकरण, विद्यमान बचत खात्यांच्या किमान शिल्लक नियमात कोणताही बदल नाही। माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना 1xBet प्रकरणी ED कार्यालयात हजर, तब्बल 8 तास चौकशी व निवेदन नोंद। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा, उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंदोकशी लग्नबंधनात अडकणार। उड्डाण वेळ मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी DGCA कडून एअर इंडियाला चेतावणी, आकस्मिक तपासणीत नियमभंग उघड। 5 वर्षांच्या खंडानंतर भारत आणि चीन सीमावर्ती स्थानिक वस्तू व्यापार पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा। बीडच्या पाटोदा तालुक्यात कंत्राटदाराला 50,000 रुपये न दिल्यामुळे मारहाण, 1.5 महिना उलटूनही गुन्हा नोंद नाही। पीडितेने SP कडे पुरावे सादर करून तात्काळ न्यायाची मागणी केली। बीड जिल्ह्यातून OBC आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंचा एल्गार, गावागावातील बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद। चंद्रपुरात स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वाढीव व अनियमित वीज बिलांवर संताप, आम आदमी पार्टीकडून चौकशीची मागणी, विलंब झाल्यास आंदोलनाचा इशारा। स्वातंत्र्य दिनी सोमनाथ धबधबा पर्यटकांसाठी बंद, गर्दी व अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचे आवाहन। धाराशिवच्या सिरसावमध्ये चांदणी नदीला मोठा पूर, 4 गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प, पुलाची उंची वाढवण्यासाठीची मागणी। बुलढाणा न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतीचा चतुर्सीमा ताबा देण्यात अपयश, पोलीस बंदोबस्तासह महसूल विभाग रिकाम्या हाताने परतला। मुंबई गोवा महामार्गाची अपूर्ण कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंधित विभागांना आदेश। सोलापुरातील हिप्परगा तलाव पाण्याने ओसंडून वाहत, नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली।